महापशुधन एक्सपो असं नाव दिलेलं आहे आणि या महापशुधन एक्सपोला आमचे सन्माननीय लोकप्रिय अत्यंत कष्टाळू सदैव घड्याळाच्या काट्याप्रमाणे काम करत असणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आवर्जून यावं ही माझी इच्छा, माझा हट्ट होता आणि ते आज आलेले आहेत। तुमच्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ आले आहेत, त्यामुळे जोरात टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करा। मंचावर विराजमान आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते माझे बंधू आमदार धनंजयजी मुंडे, मंचावर उपस्थित आमच्या बाजूच्याच मतदारसंघाचे आमदार रत्नाकरजी गुट्टे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, मंचावर उपस्थित अक्षय मुंदडा, कारण आमच्या नमिता मुंदडा स्टडी टूरसाठी बाहेर देशात गेलेल्या आहेत विधानसभेतर्फे, आमच्या परळीच्या प्रथम नागरिक पद्मश्री धर्माधिकारी, मंचावर उपस्थित माजी आमदार बदामराव पंडित, केशवदादा आंधळे, गोविंदराव केंद्रे, संजय दौंड, आता आमच्याबरोबर जॉईन झालेले एक युवा नेतृत्व योगेश क्षीरसागर, आमचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी, आमचे बाळराजे पवार ज्यांनी नगरपालिका आमची जोरात निवडून आली, आमच्या नगराध्यक्ष गीताभाभी पवार, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि माझे इथे ह्या पशुधन महाएक्सपोला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं ती माझी पशुधन या पशुसंवर्धन विभागाची मोठी जी सर्व टीम आहे त्यांना लीड करत असणारे आमचे सचिव डॉक्टर रामास्वामी, आमचे कुलगुरू पशुविज्ञान विद्यापीठाचे खास या कार्यक्रमासाठी खूप आलेले आहेत ते नितीनजी पाटील, विभागीय आयुक्त जितेंद्रजी पापळकर, वीरेंद्रजी मिश्रा, डॉक्टर देवरे आमचे पशुसंवर्धनचे आयुक्त, खूप सुंदर काम त्यांनी केले, खूप मेहनत केली, आमचे कलेक्टर विवेक जॉन्सन, आमचे SP बीडचे नवनीतजी, आमचे पूर्ण पशुधनची टीम मुकणे वगैरे सगळी टीम, खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे। आमचे परळीचे गटनेते पवन मुंडे, तालुक्याचे अध्यक्ष राजेश गीते, रमेश कराड, आमचे बँकेचे चेअरमन विनोद सामत, निळकंठ साठे, शिवाजीराव गुटे, NCPचे नेते अभय, आमच्या बंधू अजय, वैजनाथराव सोळंके, भैया धर्माधिकारी स्वतः, सूर्यभानजी मुंडे, सर्व मान्यवर। सॉरी CM सर, तुमचे नेहमी मी आदेश बरोबर तंतोतंत पाळते आणि अगदी मंचावरील कोणाचेही नावं नाही घ्यायचं पण मी नेहमी पाळते, पण आता काय आम्ही इथे युतीमध्ये आहोत, मग मी दोघांचे पैकी एकाचं नाव घेतलं तर दोघेही नाराज होणं म्हणून तुमचा 2 मिनिटं वेळ मी जास्तीचा घेतला, सगळ्यांची नावं घ्यायचा प्रयत्न केला कारण या सगळ्यांमुळे हे यशस्वी होत आहे महापशुधन एक्सपो। मला जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण विकास खातं दिलं होतं तर मला वाटत होतं की मी जरा बहुतांश शहरात वाढले असल्यामुळे मला ग्रामीण विकास करता येणार नाही, तर त्यांनी मला रात्री उशिरा फोन करून मला सांगितलं, पंकजा तुला जलसंधारण आवडतं, मी त्याला जलसंधारण जोडत आहे आणि मी त्यांचे आभार मानेन की त्यांच्यामुळे जलयुक्त शिवार या योजनेमध्ये काम करण्याचं भाग्य मला मिळालं आणि त्याचमुळे माझा दुष्काळग्रस्त बीड जिल्हा जो 2-2.5 हजार टँकरनी तिथे पाणी पुरवठा व्हायचा तो आज टँकर शून्य झाले आहे, टँकर मुक्त झालेला आहे, याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते। या महाराष्ट्रामध्ये रस्त्यांची खूप आभाळ आहे, एक चांगली प्रभावी योजना कर असं देवेंद्रजी फडणवीस यांनी मला तेव्हा सांगितलं, तेव्हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आम्ही करू शकलो आणि आज या बीड जिल्ह्यामधल्या कानाकोपरामध्ये, खेड्यामध्ये, वाडी वस्त्या तांड्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ते झालेले आहेत। 0% व्याज दराने सुमतीबाई सुकळीकर योजना आम्ही केली, तेव्हा बचत गटाची प्रभावी आम्ही काम करण्यासाठी उमेदमधनं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कार्यक्रमाला आले होते संभाजीनगरला, या महिला आज सर लखपती दीदीकडे वाटचाल करत आहेत आणि त्यांच्याबद्दल मला कौतुक वाटतं। तसंच आज जेव्हा तुम्ही पशुधनचं काम करण्याची संधी दिली, पशुसंवर्धन खातं मला दिलं, पर्यावरण खातं दिलं, तेव्हा काय करावं माझ्या मनामध्ये विचार येत होता की आपण ह्याच्यामध्ये वेगळं काय करता येईल, तर आम्ही पहिलं राज्य आहोत महाराष्ट्र ज्यांनी पशु संवर्धन खात्याला कृषीचा दर्जा देऊन कृषीचे सर्व लाभ देण्याचं काम केलं। तेव्हा CM साहेबांनी अगदी 15 दिवसामध्ये ही फाईल कॅबिनेटमध्ये घेऊन हे मंजूर करण्यासाठी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं। आज जे कृषीला लाभ मिळतील, जी व्याजाची सबसिडी मिळेल, जे सोलारची सबसिडी मिळेल, जे लाईट बिलामध्ये सबसिडी मिळेल,
हे सगळ्या कृषीसारख्या सबसिडीज आमच्या पशुपालकांना देखील मिळणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये उद्योग आणि उद्योजक वाढणार आहेत. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की या पशुधन एक्स्पोमध्ये मी आपल्याशी वेळोवेळी चर्चा केल्याप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक अशी आम्ही योजना आणू इच्छितो, जेणेकरून ग्रामीण भागातील जीन पॅन्ट तरुण टी शर्ट घातलेला गॉगल घातलेला तरुण उद्योजक होईल. कुणासमोर शहरात जाऊन कुठे ड्रायव्हरची नोकरी करतो, कुठे क्लर्कची नोकरी करतो म्हणून हात पसरण्यापेक्षा तो तरुण स्वतः 4 लोकांना नोकऱ्या देऊ शकेल अशा